ठेवता व्यवस्थित सगळ्यांना केलं तर सगळं एकच मिनिट बोलून घेऊ द्या. तुम्ही बोला. तुमचं ऐकलं माझ्यासारखा एका अधिकाऱ्याला हा अनुभव तर दुसऱ्याला काय या विषयावरच बोलतोय मी. बसा नाही बसा. तर आपल्याला शासनाने आणि पुन्हा एकदा बोलतो तहसीलदार साहेबांनी आपल्याला सगळ्यांना आवाहन केलं पॅनिक न होता आपण अशा पद्धतीने हे करायचं. काय असतं तर सगळं काही होतंय ठीक आहे. पॅनिक न होता आपण सगळेजण जर थांबलो. एकच मिनिट ठीक आहे. 216 रुपयाचं मी पण बोलतोय मला असं वाटतं. तुम्ही बोला मी थांब ना 2 मिनिटं थांबा. चालतंय ना. तुम्ही बोलत असताना आम्ही काही डिस्टर्ब केलं का? तर मग आपल्याला 25 दिवस जर थांबलो तर सगळ्यांना सुरळीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं असताना देखील आज काय झालंय की लोक ही गोष्टही तेवढी खरी आहे की लोक जास्त पॅनिक होऊन मला मिळणार नाही का मिळणार नाही या भीतीनं लोक गर्दी करताय. म्हणून पण गर्दी होते म्हणून पण गोंधळ होते. परंतु ही गोष्ट तेवढीच खरी आहे. दुसरी वर्माजी 2 मिनिटं थांबा ना. 2 मिनिटं थांबा. परत ही पण गोष्ट होते की लोकांना सिलेंडर मिळत नाहीये. या पण अडीअडचणी येत आहेत. जसं कुवर साहेब बोलले हेही कुठेतरी आहे तर काहीतरी कुठेतरी गोंधळ आहे. म्हणजे शासन जर पुरवठा सुरळीत करतोय तर मग लोकांना खाली सुरळीतपणे का मिळत नाहीये हा देखील एक प्रश्न आहे. आणि या प्रश्नाची उकल झाली पाहिजे. त्याचं सोल्युशन ज्या पद्धतीने म्हटलं त्याच्यावर कठोरतेने झाली पाहिजे. आणि एकीकडे जर आपण बघितलं की काही लोकांना मी आता म्हणजे काही लोक म्हणतात की बाबा मला सिलेंडर मिळून गेलं. एखादा आता कॅटरिंगवाला असेल एखादा ज्याने पुढचं काम केलं असेल तो 4,000 रुपये देऊन त्याला जर मिळत असेल अशा जर गोष्टी बाहेर येत असतील तर हे खरं कुठपर्यंत आहे. आणि जर असं होत असेल ते नक्कीच ग्राहकांवर अन्याय होतोय. तर हेही कुठेतरी थांबलं पाहिजे. जर सिलेंडरचा काळा बाजार अशा वेळेला होत असेल तर याच्यावरती सरकारने सांगितलं की आपण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करू वगैरे. परंतु प्रॅक्टिकली साहेब हे तुमच्या अधिकारामध्ये येतं तहसीलदाराच्या अधिकारामध्ये येतं. आपण खऱ्या अर्थाने जर अशा पद्धतीने जर गावाची अवस्था असेल आणि जर आपले रिटायर्ड तहसीलदार जर या पद्धतीने नायब तहसीलदार आपल्याला जर हे बोलत असतील तर नक्कीच कुठेतरी गंभीर प्रश्न आहे. तर या गंभीरतेने विचार करून खऱ्या अर्थाने हाऊस टू हाऊस थोडासा ज्वलंत प्रश्न आहे जाऊन खऱ्या अर्थाने ते चेकिंग केलं पाहिजे. आणि जर दुरुपयोग होत असेल ज्याला खरं मिळायला पाहिजे त्याला मिळत नसेल आणि एकच माणूस जर 4-4 सिलेंडर 10-10 सिलेंडर घेऊन जात असेल बरोबर तर ह्या गोष्टीवर कुठेतरी बंधन झालं पाहिजे आणि कारवाई सक्त कारवाई केली पाहिजे. या तत्परतेने या विषयाचा गांभीर्याने सखोल अभ्यास करून कारवाई करावी आपल्या अधिकारात आहे. त्यांनी 12 तारखेला बुकिंग केलं त्यांना 13ला सिलेंडर मिळाला. मी 9 पासून बुकिंग केली पाहिजे सर. तुम्ही पैसे डिस्प्यूट केलं ऍक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा नाही तर मी याच्यावर कठोर कारवाई. काहींचा सुखद अनुभव आहे काहींचा दुःखद अनुभव आहे. दोन्ही अनुभव येत आहेत. फक्त पॅनिक होऊ नका. शासनाला पण आपण अशा वेळेला ही एक प्रकारची आणीबाणी आहे. आपण पण साथ दिली पाहिजे. हे एक नागरिकांचं पण कर्तव्य आहे. हे पण आपण लक्षात केलं पाहिजे की बा 25 दिवस जर आपण थांबलो तर जे इतर नागरिक जे वंचित आहे त्यांना सुद्धा गॅस मिळेल. या सुद्धा गोष्टी म्हणजे दोन्ही गोष्टीने आपण विचार केला पाहिजे. कोणावरही अन्याय होता कामा नये. खूप जास्त एखाद्या बँकेत जरी आपण गेलो ना स्टेट बँकेत जरी मी एक सांगतो उदाहरण. स्टेट बँकेत एकाच दिवशी जर सगळे ग्राहक गेले आणि मला माझे पैसे द्या तर त्या बँकेचा दिवाळा निघेल. एका दिवसात दिवाळा निघेल. देऊच शकत नाही बँक. तर असं जर आपण केलं ना तर असा गोंधळ होईल. तर शांततेने स्टेट बँक आहे आपली बँक आहे चालू आहे मिळेल आपल्याला वेळेवर पैसे. या पद्धतीने जर आपण केलं तर सगळं व्यवस्थिशीर होईल. व्हायला पाहिजे या असा लोकांना विश्वास आहे. पण जर दुरुपयोग खऱ्या अर्थाने होत असेल तर मग मात्र चुकीचं होईल. कारवाई म्हणजे त्याचा या पासो कायद्या अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. सक्त कारवाई शासनाने नमूद केलेलं आहे. सक्त कारवाई झाली पाहिजे. आपण प्रतिनिधी म्हणून इथे आला चांगलं केलं पण आपणही अंतर्मुख होऊन काही विचार करावा की खरंच असं काही होतंय का. होत असेल तर वेळीच थांबवा. अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. शासनाची तर कठोर कारवाई झालीच झाली. जनतेची उग्र कारवाई जर झाली ना तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. या गोष्टी घरपोच सिलेंडर मिळेल तर तुम्ही एजन्सीवर येऊन काही करू नका. कारण सांगायचा उद्देश एकच आहे की एजन्सीवर एवढी गर्दी होते सर की अक्षरशः आम्हाला उमजत नाही आम्ही काय करावं. जसं आता सरांनी सांगितलं की माझं पावची सिलेंडर म्हणजे कॉम्प्युटर तर ते कदाचित चुकून झाली असेल त्यांच्याकडनं ती
की पण असं कसं कंटिन्यू जर समजा आज 10 जशी एजन्सी ओपन झाली तेव्हापासून कंटिन्यू दर हा, मिळते. पण बघा सर, 9 तारखेचा विचार करा, तुम्ही 12 तारखेला नोंद दिला तो 13ला मिळतो आणि 9ची बुकिंग झालेली 13 तारखेला पैसे दिले तरी देत नाही. कस्टमर घाबरून गेल्यामुळे ओव्हरलोड बुकिंग नाही, आमच्यासारखं कशाला घाबरेल? वेटिंग चालू आहे 2-3 दिवसाची. ऑनलाईन वेटिंग नाही, स्पष्ट आहे. सेल रजिस्टर स्टॉक रजिस्टर चेक केल्यानंतर सगळं ओपन होते ते. तो अधिकार तहसीलदार साहेबांचा आहे, म्हणून मी त्यांना पण निवेदन पुरवठा दिलं अधिकाऱ्यांचा आहे. की यांनी ते करावं. हा. आम्हाला ती सूचना मांडली, मी लेखी स्वरूपात आपण सक्तीने ते तक्रार करावं दिली. साहेबांनी. काय आहे त्या गोष्टीचं गांभीर्य घेऊन यांच्या तक्रारीचं विचार दखल करून घ्या. योग्य ती कारवाई करून सिलेंडर जर तसं मला असेल एक- अन्याय होत असेल तर मला- कारवाई करायची. मग तो कोणी असू दे. मला एकट्याचा सिलेंडर नाही मिळाला चालेल, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, माझी ही भावना आहे. मी कुठून तरी जगू शकतो, पण बाकीच्यांचं काय? मी आज अधिकारी प्रेशर कोणी करू शकतो, मला काही दादांकडून सुद्धा मी सिलेंडर आणू शकतो, पण बाकीचं इतर लोकांचं काय? हा, एक खरी गोष्ट आहे. आज यांना मिळाल्यावर 25 दिवस यांना भेटायलाच नको. तुम्ही काय म्हणता, बरोबर आहे. इकडे पण घेऊन जाताय, घरी पण घेताय. असं. नाही, प्रॉब्लेम हा, तोच प्रॉब्लेम झाला की जो घरी आता वास्तविक कस्टमर आता बाकीच्यांनी- तर आम्ही घरचे जे हा. पावती आहे त्यांना द्यायला लावली की कारण ऑलरेडी 25 दिवसाची वेटिंग लावली ती सिस्टमला याच्यात अजून एक तुम्ही सुधारणा करा. लोक जेव्हा लाईनीत उभे राहतात ना, काय होतंय, लोक 10 तास उभे राहतात, पुन्हा तानाचे उभे राहतात. तुम्ही जो कोणी उभा आहे ना, पहिले त्याचे कार्ड बघा, त्याच्यात 25 दिवसापूर्वी त्याचं जर गेलेलं असेल तर त्यांचं घ्या. बाकीच्यांना सरळ सांगा की बा तू इथे लाईनीत उभा राहू नको, आम्ही- कारण जर ऑफिशियली होईल अशा पद्धतीने लाईन पण तुम्ही कमी करा. सर आपण रेशन ई-KYC ची अडचण दाखवते. त्यांचं ऑलरेडी झालेलं ई-KYC तरी त्यांना ती अडचण दाखवते KYC झालेला आहे. झालेलं आहे ऑलरेडी. काय अडचण आहे तसं काही? ते सांगते की तुमचं रेशनचं KYC झालेलं नाही. पण माझ्याकडे आल्यानंतर मी बघितलं तर त्यांचं रेशनचं KYC झालेलं आहे. कधी करून घेतलेलं आहे? कोणत्या गावचं आहे? आधारभूत. आधारभूत. ठीक आहे, आधार. त्याचं आयुष्यमान कार्ड काढलं होतं ते एक 10 मिनिटात निघालं. हे कमीत कमी 6 महिने झाले. परंतु आता एखादी आरसी अप्रुव्हल केल्यानंतर त्याचं आयुष्यमान कार्ड खरंच नाही, म्हणजे खूप टाइम लागतोय आणि त्याला इमर्जन्सी असते आणि तो राग काढतो पुरवठा डिपार्टमेंट. प्रॉब्लेम हा आहे. त्याच्यामुळे मी सरांना पण इंटरफेअर सर, केला. NPH कार्ड असलं त्यांनाही सांगितलं की तुमचं रेशनचं KYC बाकी आहे. NPH चं कसं आपण KYC करायचं? एनपीएचा डेटा ऑलरेडी दिसत नाही. दिसत म्हणजे असते ना. त्यांच्याकडे त्यांना सांगतानाही सांगितलं की KYC करावं म्हणून. आहे की व्हाईट कार्डचं जुलै 2025चा अजून त्या आयुष्यमान भारत त्या वेबसाईटपर्यंत डेटा अजून अपडेट झालेला नाहीये, पण त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचं कार्ड नाही, जर कार्डच जनरेट झालं नाही, काही अडचण येत नाहीये. पण व्हाईटला काय कार्ड पण होत नाही. व्हाईटचा असं आहे की आपला जो डेटा आहे तो आपल्या साईटवर अजून अपडेट झालेला नाही. आता आपण सरकारला म्हणतो की हाच प्रश्न आमच्या समोर पण येतो. अनेक ग्राहक आमच्याकडे येतात की जर ही कार्ड सगळ्यांसाठी आहे, प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आहे, तर मग बाकीच्यांना का मिळत नाही? आता अपडेट होत नाही, आपण तर डिक्लेअर केलेलं आहे आणि अपडेट होत नाही. मग ही चूक ग्राहकाची आहे का शासनाची आहे? नाही, यामध्ये असं आहे की जर आपल्याला जर इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये गेलं तर तिथलं तुम्हाला आरोग्य मित्र तुम्हाला त्याची बॅक डिटेल हे करून तुम्हाला ऑनलाईन त्याचा लाभ मिळून देतात. आता फक्त सध्या ऑनलाईनचे जे कार्ड काढायचे आहे ते ऑनलाईन कार्ड काढायचे वेळी थोडेफार ते साईन डेटा अपडेट नसल्या कारण थोडं थांबत आहे. मला फक्त एवढं सुचवायचं आहे की ही योजना जी आहे ही भारत सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अंमलात आणलेली आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांना मिळाला पाहिजे, त्याचा फायदा सगळ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासनाचं धोरण आहे. आणि असं असताना देखील जर शासकीय अधिकारी, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांमुळे जर नागरिकांना हा त्रास होत असेल आणि त्या योजनेचा लाभ जर त्या नागरिकांपर्यंत पोहोचत नसेल तर हा नागरिकांवर होणारा अन्याय आहे आणि हा अन्याय संबंधित अधिकाऱ्याच्या कडून केला जातो असं आम्ही म्हणतो. मग असं जर होत असेल आणि नागरिकांना त्याचा फायदा मिळत नसेल तर त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई का होऊ नये असा माझा प्रश्न आहे. आणि अन्यथा अधिकाऱ्यांनी आत्ता सावध राहून या गोष्टीचं कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने भूमिका घेऊन त्या पद्धतीने आपण आपल्या विभागातील जे काही लोक असतील त्यांची मिटिंग घेऊन त्यांना त्वरितच सांगा की आज ग्राहक दिनाच्या दिवशी असा असा विषय झालेला आहे आणि हा त्वरित त्याचा रिझल्ट लवकरात लवकर आला पाहिजे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर ग्राहक मंचामध्ये आपण जाऊ आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करू. आत्ता तुम्हाला भूमिका ही स्पष्ट करतोय. त्यामुळे आपण कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही
हे लक्षात घ्या आणि सगळ्या विभागांना हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे, त्याच्यासाठी शासन आपल्याला हे करतं. तर आपण संबंधित सगळ्या लोकांना जे जे काढत असतील, म्हणजे माझ्या विभागातले असू द्या नसू द्या, आरोग्य मित्रांना सुद्धा आपण एक मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगा आणि त्यांना या सूचना द्या तत्परतेने, कारण नागरिकांपर्यंत या योजना पोचत नाही आहे. आणि याचा गैरफायदा आता मला एकाचा मेसेज पण आहे की अनेक डॉक्टर्स पैसेसुद्धा घेत आहेत त्याच्यानंतर देखील. तर असं जर नागरिकांची जर हेळसांड होत असेल, योजना असून देखील नागरिकांना जर त्याचा फायदा होत नसेल, त्यांच्यापर्यंत पोचत नसेल, तर मग काय कामाचं. मग असं जर होत असेल तर मग याला कोण जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मी स्पष्ट इथं नमूद करतो.